नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मराठी विषयाचा एक प्रकल्प आपल्याला पूर्ण करायचा आहे. त्या संदर्भातच हा एक छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्या देशात राहतो तो देश म्हणजे आपला भारत देश. आणि या देशाची बघा, भारत हा देश विविध संस्कृती आणि परंपरांनी नटलेला देश आहे. भारतात विविध सण गुण्यागोविंदाने साजरे केले जातात. येथे विविधतेमध्ये एकता पाहायला मिळते. आणि हेच भारताचे वैशिष्ट्य आहे की येथे जात पात लिंग धर्म अशा कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही. विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमात विविध प्रकारचे नृत्य सादर केले जातात, विविध प्रकारच्या नाटिका सादर केल्या जातात आणि त्यात विविध प्रकारचे पोशाख घातले जातात, रंगरंगोटी केली जाते, विविध प्रकारचे मुखवटे, अलंकार, आभूषणे आणि साहित्याचा सुद्धा वापर करण्यात येतो. बाळांनो, आणि अशाच विविधतेने नटलेल्या भारतातील एक सुंदर, अतिशय सुंदर असं एक जे छोटंसं राज्य आहे ते म्हणजे सिक्कीम. आणि आपल्याला आज याच सिक्कीम राज्यामध्ये जो मुख अभिनय म्हणजेच मुखवट्यातून केलेला अभिनय, त्यातून केलेला नृत्य प्रकार, त्यातून जे काही वेगवेगळ्या पद्धतीचे हावभाव करून जे छोटे मोठे कार्यक्रम केले जातात त्या संदर्भात आपल्याला माहिती गोळा करायची. बाळांनो, तुम्हालाही माहिती असेल की आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुळशीच्या लग्नापासून कोकणामध्ये दशावतार या लोककला प्रकाराची सुरुवात होत असते. मग आता दशावतार म्हणजे काय, तर अगोदर रामायण आणि महाभारत आणि पुराणातल्या काही कथावर दशावतार व्हायचे. आता काळानुसार थोडाफार बदल होत आहे आणि समकालीन हा दशावतार सुद्धा आपण पाहत आहोत. इतकंच काय, तर अतिशय महत्वाचा महिना म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये गोव्यामध्ये सुद्धा अतिशय मोठ्या उत्साहाने कार्निवल सण साजरा केला जातो. असे अनेक उदाहरण आपल्याला सांगता येतात. त्यातील सिक्कीम मधील मुख अभिनय यावर आपण आज या ठिकाणी प्रकाश टाकणार आहोत. तर चला, या प्रकल्पाविषयी, मराठीच्या प्रकल्पाविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया. भारताच्या संस्कृतीत जी विविधता आहे ती सिक्कीमच्या संस्कृतीतही दिसते. सिक्कीम हे उंच पर्वत, हिरवळ आणि निसर्ग सौंदर्याने वेढलेले राज्य आहे, जे खूप सुंदर आहे. ईशान्येला असलेले सिक्कीम हे केवळ एक राज्य नाही, तर लाखो पर्यटकांच्या आठवणी आहेत. सिक्कीम राज्यात प्रामुख्याने भोटिया, लेप्चा आणि नेपाळी समुदायाचे लोक राहतात. येथे सर्व सण साजरे करतात. सिक्कीममध्ये समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे. हिंदू आणि बौद्ध धर्माचे येथे पालन करून दोन्ही धर्माचे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. सिक्कीमच्या प्रमुख सणामध्ये द्रुकप्रेसी, पांग लुबसोल, लहबाब, डुचेन, द्रुपका, सागा दावा, लोसोंग आणि दासाई यांचा समावेश होतो. तसेच सिक्कीमच्या महत्त्वाच्या सणामध्ये माघे संक्रांती, चैत्र दसाई म्हणजेच रामनवमी, दसाई सण, सोनम लोसुंग, नमसुंग यांचा समावेश होतो. प्रमुख सण तेंडोंग हो खोली फाट म्हणजे तेंडोंग पर्वताची पूजा, लोसार उत्सव, होळी, रामनवमी, दुर्गापूजा, दसरा, दिवाळी, ख्रिसमस आणि नवीन वर्ष अशा प्रकारचे वेगवेगळे सण साजरे केले जातात आणि संस्कृतीचं जतन करण्याचा प्रयत्न केला जातो. सिक्कीमचे पुरुष सफेद पायजमा, टोपी, लेप्चा, शर्ट, बाखू, आस्कोट, कलाई कोट इत्यादी, तर स्त्रिया डमवम पोशाख घालतात, म्हणजेच अलंकार, एखादी बांगडी, बालिया, नामचोक, हार, रेशमी फुल ब्लाऊज,
कुशेन, जॅकेट, टोपी, शंभो, हंजू इत्यादी त्यांच्या त्या पोशाखामध्ये येतात. सिक्कीमची संगीत आणि नृत्य संस्कृती. लोकगीते आणि नृत्य हे सिक्कीमच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहेत. बहुतेक आदिवासी नृत्य कापणीचा काळ दर्शवतात. सिक्कीमी नृत्यामध्ये पारंपरिक वाद्य, जप आणि नर्तक चमकदार पोशाख आणि पारंपरिक मुखवटे परिधान करतात. काही प्रसिद्ध नृत्य प्रकारामध्ये रेचुगमा, गाहातोकिटो, ची रम्मू, बियुमिश्ता, ताशी जलधा इत्यादी नृत्यांचा समावेश आपण करू शकतो. सिक्कीमच्या 12 पारंपरिक लोकनृत्याची यादी, त्यामध्ये बघूया आपण. एकूण हे 12 नृत्य प्रकार आपण या ठिकाणी पाहू शकता. बघा, यामध्ये अनेक असे नृत्य प्रकार आहेत की ज्यामध्ये मुखवट्याचा उल्लेख आपल्याला दिसून येतो. त्यामध्ये याकछम नृत्य जे 6 क्रमांकावर आहे, त्याला सिंघी चाम असे सुद्धा म्हटलेले आहे, तेही अतिशय महत्त्वाचं आहे. 7 क्रमांकाचं मुखवटा नृत्य आहे, तेही महत्त्वाचं आहे. आणि कागयेद नृत्य जे क्रमांक 10 वर आहे, तेही महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे आपण सिक्कीमी मुखवटे नृत्य, मुखवटे अभिनय याची आता आणखीन थोडीशी माहिती घेऊया. त्यामध्ये मुखवटे नृत्य, त्यामध्ये पहिला जो नृत्य प्रकार आपल्याला महत्त्वाचा आहे प्रकल्पामध्ये, तो म्हणजे याकछम नृत्य. याकछम किंवा याक नृत्य हे एक आशियाई लोकनृत्य आहे जे मोठ्या प्रमाणावर सिक्कीममध्ये सादर केले जाते. नावाप्रमाणेच या नृत्यात सहभागी नर्तक याकचे रूप धारण करतात. याक म्हणजे वनगाय, तुम्हालाही माहिती असेलच. मग याकचे रूप धारण करतात, ज्यावर एक माणूस बसवला जातो. नर्तक देखील एक मुखवटा घालतो जो कुटुंबातील सदस्यांचे प्रतिनिधित्व करतो, ज्यांना असे मानले जाते की हजारो वर्षापूर्वी याक जादुई पक्षाच्या मदतीने शोधला होता. याकछम मे छम हे नृत्याचे धार्मिक स्वरूपाचे वर्णन करते. हे याक प्राण्याला श्रद्धांजली म्हणून देखील केले जाते, कारण याक म्हणजेच वनगाय हे पहाडी लोकांसाठी अतिशय महत्त्वाचा प्राणी, त्यावरच त्यांची उपजीविका सुद्धा भागत असते. पुढचा प्रकार आहे मुखवटे नृत्य. पारंपरिक मुखवटा नृत्य सिक्कीममध्ये इतके प्रसिद्ध झाले आहे की आता ते पारंपरिक मुखवटा नृत्य किंवा मुखवटा अभिनय हीच त्या राज्याची आता ओळख बनून राहिलेली आहे. तुमच्यापैकी अनेकांनी विविध मठामध्ये या नृत्य सादरीकरणाचे विविध चित्रे आणि व्हिडिओ सुद्धा पाहिले असतील. हे नृत्य मठ आणि ऋतूनुसार विविध प्रकारामध्ये विभागले गेले आहे, ज्यात एंची चाम, रूमटेक चाम आणि गौथर चाम याचा समावेश आहे. काउंटर छम फेब्रुवारीमध्ये साजरा होणाऱ्या लोसार उत्सवाच्या 2 दिवस आधी केला जातो. हे नृत्य गुरु रिम्पोचे यांच्या 8 पवित्र वैशिष्ट्यांचे महत्त्व सांगून जाते आणि यामधून सुद्धा मुखवट्यातून सुद्धा चांगल्या पद्धतीने अभिनय हा साकार केला जातो आणि त्याच अभिनयामधून आपल्या पारंपरिक विविध गोष्टींविषयी, पारंपरिक विविध वैशिष्ट्याविषयी माहिती सांगण्यात येते. पुढील नृत्य प्रकार आहे कागदेय नृत्य. विद्यार्थी मित्रांनो, हा सिक्कीमच्या बौद्ध भिक्खू म्हणजेच बौद्ध भिक्षू आणि लामांनी सादर केलेला चाम मास्क नृत्याचा एक प्रकार. हे नृत्य दुष्ट आत्म्यांना दूर ठेवण्यासाठी आणि सर्वशक्तिमान देवाबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी केला जातो. म्हणजे बघा, यामधून सुद्धा तुम्हाला सर्वशक्तिमान देवाला आदर व्यक्त करत असताना अभिनय करावा लागतो आणि दुष्ट आत्म्यांना दूर ठेवण्यासाठी सुद्धा या नृत्य आविष्कारातून अभिनयाचा हा
मोठ्या प्रमाणामध्ये आविष्कार आपल्याला पाहायला मिळतो आणि तेही आपल्या चेहऱ्यावर मुखवटे लावून सादर केला जातो. या नृत्याचा इतिहास सिक्कीममधील तिबेटी बौद्ध धर्माच्या संस्थापकाच्या काळापासून शोधला जाऊ शकतो, ज्यांनी हे नृत्य आपल्या पवित्र भूमीतून राक्षस आणि नकारात्मक आत्म्यापासून मुक्त होण्यासाठी केले होते असे मानले जाते. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण सिक्कीम राज्याची संस्कृती, सिक्कीम राज्याचे मुखवटा नृत्य, मुखवटा अभिनय याबद्दल सविस्तर माहिती आणि त्याचबरोबर चित्र स्वरूपात सविस्तर माहिती आपल्या प्रकल्पामध्ये लिहून यावर्षीचा आपण प्रकल्प हा पूर्ण करू शकतो. कृपया आणखीन जर काही त्यामध्ये तुमच्या माहितीमधून जर काही त्यामध्ये आपल्याला भर घालता आली तर नक्कीच ते आपण करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपला जो प्रकल्प आहे तो अतिशय उत्तम होईल. त्याचं लेखन व्यवस्थित करावं. पहिलं पेज ज्याला आपण प्रकल्पाचं जे एकदम पहिलं पेज असतं ते सुद्धा अतिशय आकर्षक असावं, त्यावर सर्व काही उल्लेखित असावं, त्यामध्ये वेगवेगळ्या रंगांचे पेन वापरले असावेत, त्याचबरोबर त्याचा शेवट कसा असावा याबद्दल तुम्हीही तुमच्या विषय शिक्षकाचं मार्गदर्शन घ्या आणि तुमचा प्रकल्प पूर्ण करा. आपण इथे थांबू.